नमस्कार मैत्रिणी. आज मी तुम्हाला ओल्या चवळीची उसळ दाखवणार आहे. आमच्या इकडे सध्या खूप सीझन आहे, तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आमच्या इकडे अशी मोठी चवळी भेटते. मी हे सोलून घेतलेली आहे. बारीक चिरलेला छोटा बटाटा घेतलेला आहे. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1.5 टोमॅटो घेतलेला आहे मी. त्यामध्ये 5-6 कळ्या लसूण घातलेला आहे आणि थोडंसं अद्रक घातलेला आहे. त्याची आम्ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघा टोमॅटोची. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ओल्या चवळीची उसळ. बघा, गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 4 मोठे चमच तेल घातलेलं आहे. तेल जास्त घालायचं. मी जास्त घातलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला, तेल कमी जास्त करू शकता. सर्वप्रथम आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. कांद्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळू द्यायचा. नंतर बाकीचे आपण जिन्नस घालणार आहोत. बघा, कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. यामध्ये आपण आता हे टोमॅटोची प्युरी घालणार आहोत. छान असं तेल सुटेपर्यंत ही प्युरी अशी मिक्स करून घ्यायची. अशी फिरत राहायची. बघा, अशा प्रकारे तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा घरचा काळा मसाला, गरम मसाला घेतलेला आहे. खोबरं घेतलेलं आहे मी, भाजून घेतलेलं आहे. याला बारीक केलेलं आहे. 2 चमच खोबरं घालायचं. बघा, अशा प्रकारे. दीड चमचा लाल तिखट घालणार आहे मी. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर 2 चमच घाला. मी 1.5 चमच घालत आहे. बघा, हे असं मिक्स करून घ्यायचं. नंतर हे बघा, आपली चवळी घालणार आहे. चवळी घातल्याच्या नंतर असं मिक्स करून घ्यायचं. खूप छान लागते. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा. त्यानंतर बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे. असं मिक्स करून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मी पाणी घालणार आहे. बघा, 1 वाटी पाणी घातलेलं आहे. जवळपास मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला. हे बघा, नंतर मी शेवटी मॅगी मसाला घालणार आहे. मॅगी मसाला ऑप्शनल आहे. असेल तर घाला, नसेल तर चालेल. असा थोडासा घालणार आहे मी. यानं चव खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. जवळपास मी 1 चमच मॅगी मसाला घातलेला आहे. बघा, असं आता फिरून घ्यायचं आणि याला 5 ते
7 मिनिट याला शिजून घ्यायचं. बघा आपली उसळ शिजलेली आहे, मला दाखवते. परफेक्ट झालेली आहे बघा. गॅस बंद करायचा. बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा. परत असं मिक्स करून घ्यायचं. मी आता एका बाउलमध्ये तुम्हाला दाखवते काढून. बघा अशी परफेक्ट झालेली आहे आपली. बघा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. वरून असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. खूप छान लागते. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा आपली मस्त ओल्या चवळीची उसळ तयार झालेली आहे. धन्यवाद.